राष्ट्रवादी विलीनीकरण करून एकत्रित निवडणूक लढणार बड्या नेत्याचा दावा. राष्ट्रवादी अंतर्गत घडामोडी वाढल्या. आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली. अजितदादांच्या राष्ट्रवादीत सध्या घमासान सुरू असल्याने दिसत आहे. बडे नेते नाराज आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पक्षाच्या कार्यकारिणीत कोणत्या पदावर आहे हाच मोठा प्रश्न आहे. त्यातच तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. तर त्याच वेळी अजितदादांच्या गटातील एका बड्या नेत्याने पुन्हा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा हवा दिली आहे. 2029 मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन विधानसभेची निवडणूक लढवतील असा दावा या बड्या नेत्याने केला आहे. सत्तेत जर यायचं असेल तर विलीनीकरणाची आवश्यकता काय? 2029 मध्ये विलीनीकरण करून एकत्रित निवडणूक लढता येऊ शकते. सत्तेत राहायचं किंवा सत्तेतून बाहेर जायचं याचा खुलासा शरद पवारांच्या नेत्यांनी आजपर्यंत केला नाही. आम्ही एनडीए मध्ये निवडणूक लढवली व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आम्ही स्वीकारलं व आमच्या घटक पक्ष म्हणून आम्ही योग्य पद्धतीने काम करतोय. त्यामुळे एनडीए मध्ये सहभागी व्हायचं असेल तर मग चर्चांना अर्थ राहील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत शरद पवार यांनी जे भाष्य केलं दादा गेल्यानंतर त्यावर अनेकदा चर्चा आली. मात्र विलीनीकरण जर करायचं असेल